श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता वाजलेले सकाळचे 6. माझी चालू आहे देवपूजा. तर देवपूजा सकाळी सकाळी झाली तर असं मन प्रसन्न वाटतं. आणि देवपूजा ही नेहमी सकाळीच करावी. देवपूजा करण्याच्या अगोदर हा दिवा लावायचा आणि नंतर बाकीची देवपूजा करायची. आणि देवदूताने पण बरेच जण काय करतात, सगळे देव एकत्र गोळा करतात, एकत्रच टाकतात आणि मग देव धुवून घेतात. तर देवपूजा कधीच तशी नाही करायची. कारण आपण आंघोळ करताना आपण सगळे करतो का, एक एक जणच करतो ना. मग तसंच सगळ्या देवदूतानं ह्या देवाचं पाणी त्या देवावरती उडतं. तर ते तसं नाही करायचं. एक एक देव धुवून घ्यायचे आणि नंतर पुसण्यासाठी नॅपकिन किंवा एखादा रुमाल वगैरे ठेवून घ्यायचा देवांना. आता माझे स्वामींची ही मूर्ती मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की स्वामींची मूर्ती आता 3 वर्ष झालं मी पुण्यावरून आणली होती. तर आता आमच्या स्वामींची पण आंघोळ वगैरे झालेली आहे. तर रोजची म्हणजे माझी रोजची पूजा ही सकाळीच असते. 5:30 ते 6 हा माझ्या देवपूजाचा टायमिंगच आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामींची नित्यसेवा कशी करायची. तर स्वामींची नित्यसेवा ही काही खूप अवघड नाही आहे. फक्त रोजचे 3 अध्याय आहेत स्वामींचे. जसं की शुक्रवारी 3 अध्याय झाले की शनिवारी 6 होतात, रविवारी 9 असे करून अध्याय करायचे. म्हणजे गुरुवारी बरोबर 21 अध्याय तुमचे पूर्ण होतात. नंतर तुमचे काय असेल ना, तर तुमचं रोजचं तुमचे अध्याय वगैरे असं. मग आमचा रोजचा नैवेद्य हा जे पण करताना रोजच्या स्वयंपाकात असं काही नाही की काहीतरी देवासाठी स्पेशलच करायचं, तसं काही नाही. रोजचं नैवेद्य करायचं नाही. काही घेतलं तर भात हा आपला रोजच्या जेवणात असतोच. तर भात, साखर आणि नैवेद्य केलेलं तर ठेवून द्यायचं. साखर जरी तुम्ही भातावर ठेवली तरी पण चालेल, काही अडचण नाही आहे. आणि फक्त गुरुवारी ज्यावेळेस तुमचे अध्याय 21 पूर्ण होतात ना, त्यावेळेस तुमचं 7 दिवसाचं एक पारायण होतं. रोजचे 3-3 अध्याय वाचले तर ही रोजची नित्यसेवा. रोजच्या 11 माळींचा श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ हा जप करायचाच नित्यनेमाने. आणि नाही तुम्हाला 11 माळीचा जप जमला तर तुम्ही एकही माळ करू शकता. मनापासून श्रद्धेने एक माळ करा. एक माळ करायला काय 5 ते 6 मिनटं लागतात. आपण देवांना एवढं मोठं स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप मोठ्या अपेक्षा ठेवतो. मग देवासाठी आपण अर्धा तास काढू शकत नाही का? म्हणून. आणि तारक मंत्र पण म्हणायचे आहेत. तारक मंत्र तुम्ही 5 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, पण तारक मंत्राचंही पठण केलंच पाहिजे. अशी ही स्वामींची नित्यसेवा आहे. आणि स्वामींचं नामस्मरण करायला काही कुठली अडचण नाही. तुम्ही कुठेही बसले तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. वेळ भेटेल तर. फक्त स्वामींची अध्याय जे आपण वाचतो, स्वामींची जी सेवा आहे ते 12 ते 1च्या दरम्यान कधीच नाही करायची. त्यावेळेस तो स्वामींचा भिक्षांचा टायमिंग राहतो, तो त्यावेळेस नाही करायची. तर आता मला दिवसभरात जमत नाही आहे. सकाळी माझ्या मागं खूप धावपळ राहते. त्याच्यामुळे मी सांगितलेलं पण आहे, माझं दुकान आहे, त्याच्यामुळे मला ही धावपळ राहते. तर मी स्वामींची पूजा करते. सकाळी माळ म्हणजे श्री स्वामी समर्थ माळ, एक माळीचा जप करते, तारक मंत्रही म्हणते. आणि ते झाल्यानंतर मग माझं बाकीचं घरातलं सगळं आवरायचं. ते आवरलं की मी संध्याकाळचं टायमिंग ठेवलेलं आहे. 6:30 7च्या दरम्यान मी स्वामीचरित्र सारामृत हे या 3 अध्याय वाचून घेते. जसं की कुणाचे संकल्पयुक्त जर पारायण असतील तर 7 आज्ञा म्हणजे 7 पारायण असतील, 11 पारायण असतील, 21 पारायण असतील, 5 पारायण असतील, 3 पारायण असतील, तर ते मात्र तुम्हाला सकाळी वाचले तर अतिउत्तम आहे. पूर्ण एका बैठकीत 21 अध्याय वाचले तरी तर खूप छानच आहे. आणि जर नसेल जमत, कोणाचे छोटे बाळ आहेत की जमतच नाही बाबा, किंवा काही कुणी जॉब करतं, काही गडबड आहे तर जमत नाही, तर तुम्ही सकाळी 11 अध्याय वाचले आणि नंतर संध्याकाळी तुमचे 10 अध्याय वाचले तरीही चालतं, काही अडचण नाही. पण एका बैठकीत वाचले तर अति चांगलं. पण नसेलच ॲडजस्ट होत तर असं जरी केलं तरी पण चालतं. तर मी पण अशा प्रकारे करते. पण शक्यतो पारायण असेल तर मी एका बैठकीतच वाचते. जर अडचण असेल तर त्यावेळेस मात्र 2 वेळेस मी करून वाचते. तर अशी आहे स्वामींची नित्यसेवा. आणि खरंच आपण म्हणतो ना, स्वामींची सेवा, ज्या स्वामींच्या सेवेत आलं ना तर खरंच काहीतरी पुण्य लागतं स्वामींच्या सेवेत येण्यासाठी. स्वामींची सेवा करणं ही काही खूप मोठी म्हणजे अवघड गोष्ट नाही आहे. पहिली गोष्ट तर स्वामी म्हणतात की नामस्मरण करा. नामस्मरण जेवढं महत्त्वाचं आहे ना, जसं की आपण तारक मंत्र म्हणतो, तारक मंत्र हे असे आहेत. तारक मंत्र म्हणजे तारक मंत्र हा खूप मोठा मंत्र आहे स्वामींचा. जे आपल्यावर येणारं संकट आहे ते स्वामी तारतात. आणि म्हणूनच तारक मंत्र आहे. आणि निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही स्वामींची सेवा कराल, स्वामींचं नामस्मरण कराल, जी गोष्ट तुम्ही म्हणताल ना ही गोष्ट शक्यच नाही आहे, होणारच नाही आहे, तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात शक्य होणारच, एवढा विश्वास आहे. आणि देवपूजा झाल्याच्या नंतर स्वामींना ही मुजरा करायचा. मी संध्याकाळी पण स्वामींना झोपताना मुजरा करूनच झोपते. सकाळी उठल्यानंतर पण स्वामींचं दर्शन घेऊनच कामाची सुरुवात करते.
तर व्हिडिओ यायला आपला थोडा उशीर झाला, ब्लॉग उशीर पडतो आहे कारण रेंज कमी जास्त असल्यामुळं ब्लॉग हा उशिरा पडत आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय.